नमस्ते माझे मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्रहो, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे, कुठे आहे शिक्षण मंत्री. मित्रहो, आज बघा तुम्ही सोशल मीडिया, फेसबुक, इंटरनेट, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, कुठेही तुम्ही जा, तुम्हाला सगळं हे दिसेल की आज अनेक विद्यार्थी आपले व्हिडिओ बनवून सोशल मीडिया अपलोड करत आहेत आणि त्यांच्या समस्या मांडत आहेत. आज त्यांचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, कारण त्यांच्या अशा समस्या आहेत की त्यांना शाळेत जाण्यासाठी नीट रस्ता नाही आहे, पण शाळेत गेल्यानंतर तिकडे सोयीसुविधांचा अभाव आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी आपापल्या समस्या तिथे मांडत आहेत आणि परंतु तरी देखील आपले शिक्षण मंत्री तिकडे दुर्लक्ष करत आहेत आणि एकदा देखील तिकडे शाळांना भेट देण्यासाठी गेलेले नाही आहेत. ज्या ग्रामीण भागातील आपल्या सरकारी शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, तिकडच्या शाळा बघण्यासाठी शिक्षण मंत्री अजिबात जात नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे की तिकडे आपल्या विरोधात आंदोलन केलं जाईल, मोर्चा निघेल, तरी ते त्याच्यामुळे ते तिकडे जात नाहीत. परंतु शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागात दौरा केला पाहिजे आणि बघितलं पाहिजे की शाळा कशा अवस्थेत आहेत आणि तिकडे विद्यार्थी कसे शाळेत जात आहेत आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बसायला बेंच आहेत की नाहीत, त्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत की नाही, त्यात त्यांनी बघितल्या पाहिजेत. आज सरकार लाडक्या बहिणींवर करोडोची उधळण करत आहे. बायकांना 1500 वाटत आहेत आणि आपल्या तिजोरीतील पैसा खाली करत आहेत. तोच पैसा जर त्यांनी शाळा सुधारण्यासाठी लावला तर खरंच खूप फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचा देखील फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे आज शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा केला पाहिजे. त्याच्यामुळे शाळांचा दर्जा सुधारू शकतो. आज लाडक्या बहिणीवर तुम्ही करोडोची उधळण करताय, परंतु विद्यार्थी आज कसेबसे शाळेत जात आहेत, खड्ड्यातून पाणी तुडवत. त्यांना जायला चांगले रस्ते देखील नाही आहेत. त्यासाठी देखील रस्ते बनवण्यासाठी सरकारने काही निधी मंजूर केला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना जायला चांगले रस्ते नसेल तर विद्यार्थी शाळेत पोहोचणार कसे, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आता हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल की शाळेतले विद्यार्थी काय म्हणत आहेत. आम्ही आता शाळेत जात आहोत. आम्ही दापोलीतील अंजनला आडे रोडवर आहोत. त्या रोडला खूप खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांना आम्हाला रोज शाळेत जावं लागतं. भरपूर पाऊस असला की इथे गुडघाभर पाणी भरतं. त्या पाण्यात आम्हाला शाळेत जावं लागतं. ह्याच्यावर सरकारने काहीतरी लक्ष द्यावे ही विनंती. मी गौरी मादलेकर, कॅमेरामॅन शुभ्रा श्रीगड, सई. आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की शाळेतले विद्यार्थी काय म्हणाले आहेत की ते रस्त्यातून कसे चालत आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी नीट रस्ते देखील नाही आहेत आणि आज त्यांच्या शाळेत देखील खूप समस्या आहेत. त्यांना चांगले टॉयलेट नाही आहेत, बाथरूमची सोय व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे देखील त्यांना खूप प्रॉब्लेम होत आहेत. त्याच्यामुळे आज शिक्षण मंत्र्यांनी हे ग्रामीण भागाकडे गेले पाहिजे. त्याचबरोबर जे अभिजित दिपके आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे, ते देखील ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत आणि तिथल्या शाळा तपासत आहेत. त्यांना देखील खूप समस्या जाणवल्या आहेत की शिक्षकांना हे SIRच्या कामाला लावत आहेत आणि त्याच्यामुळे शिक्षकांचं विद्यार्थ्यांना शिकवण्यावर दुर्लक्ष होत आहे आणि ते सरकारच्या कामात बिझी आहेत. जे निवडणुकीचं काही काम आहे SIRचं, त्यासाठी शिक्षकांना ते बिझी करत आहेत. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात देखील त्यांनी आवाज उठवला आहे. ते म्हणाले की SIRच्या कामाला शिक्षकांना लावू नका आणि त्यापेक्षा वेगळा स्टाफची नेमणूक करा, त्याच्यामुळे काही बेरोजगार तरुणांना देखील काम मिळेल. आता अभिजित दिपके काय म्हणाले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा, मग तुम्हाला समजेल. सरांनी मला ते सांगितलं की जर आम्हाला जर SIRच्या ड्युटीवर लावतील तर मग ते काय करतील. तर हे सगळं जर शिक्षण म्हणजे जे काही टीचर्स आहे, मला वाटतं टीचरचं फक्त एकच काम असलं पाहिजे, ते आहे मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं. SIR साठी तुमच्याकडे पैसा नाही का, दुसरे तुम्ही लोक लावा ना, त्याच्याने लोकांना रोजगारी भेटतील. देशात तशी बेरोजगारी खूप झाली आहे ना, तर SIR साठी तुम्ही बाहेरून लोक हायर का नाही करत. टीचर्सला का तुम्ही SIRच्या कामावर लावतात, कारण की तुम्हाला पैसे वाचवायचे, फुकटमध्ये तुम्हाला काम करून घ्यायचंय ना. तुम्ही करा हायर, देशात एवढी बेरोजगारी तर SIR साठी लावा. तर हा सगळा प्रकार थांबवला पाहिजे. टीचर्स ऑलरेडी खूप मेहनत करतात, ते पूर्ण दिवसभर शाळेत राहतात. एवढ्या सगळ्या मुलांना एकत्र सांभाळणं सोपं काम नसतं आणि त्याच्यात तुम्ही त्यांच्यावर अजून दुसरी ड्युटी लावताय. हे सगळं थांबवलं पाहिजे. टीचर्सला फक्त टीचिंगचंच काम दिलं पाहिजे, फक्त मुलांना शिकवण्याचं काम असलं पाहिजे. आता तुम्ही अभिजित दिपके काय म्हणाले ते बघितलं असेल. आता ते अभिजित दिपके हे सगळ्या ग्रामीण भागात दौरा करत आहेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेत आहेत. तसंच काम आता शिक्षण मंत्र्यांनी केलं पाहिजे आणि ग्रामीण भागात गेलं पाहिजे.
आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. कारण शिक्षण मंत्री हे ग्रामीण भागाकडे जातच नाहीत. ते असं समजतात की आज सगळे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा विकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जर तुम्हाला खरी सत्य माहिती हवी असेल तर तुम्ही ग्रामीण भागाकडे गेलं पाहिजे आणि गावातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. कारण आज विद्यार्थ्यांना चिखल तुडवत डोंगरदऱ्यातून शाळेत जावं लागत आहे. काही ठिकाणी तर पूल पण नाही आहेत आणि नदीतून ते होडीच्या सहाय्याने शाळेत जातात. अशी देखील काही गावांमध्ये परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या शिक्षकाने आपल्या शिक्षण मंत्र्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणून ह्या विषयाचं आम्ही नाव ठेवलं आहे की कुठे आहे शिक्षण मंत्री. धन्यवाद मित्रांनो, मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.